ಜನರಿಗೆ ಈ ಮುಂದಿನ ಭಾನುವಾರ 27ನೇ ತಾರೀಕು ಚಾಮರಾಜಪೇಟೆಯ ಮರಾಠ ಹಾಸ್ಟೆಲಿನ ಆವರಣದಲ್ಲಿ ಈ ಶಿಬಿರವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಸಂಸ್ಥೆ ಅಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಹೊರದೇಶಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ ವಿಚಾರವಾಗಿದೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನಡುವೆ ಭಗವಾನ್ ಪ್ರಸಾದ್ ಗೌರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಬೆಂಗಳೂರಿನ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಮಾಧ್ಯಮ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಇವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹರಿಪ್ರಸಾದ್ ಲಡ್ಡಾರ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಗಾನ್ವಿ ಹೆಣ್ಮಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೂಡ ನಿರಂತರವಾಗಿ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲಲಿತ್ ಲೋಹಾರ್ಜಿ ಅವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಕ್ಯೂಬಿಲಾಲ್ ಅವರು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೂಡ ಈ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ದುಡಿತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೇವಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಜವಾಬ್ದಾರಿಯುತ ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಈ ಶಿಬಿರದ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಭಗವಾನ್ ಅವರು ನಿಮಗೆ ಈಗ ತಿಳಿಸ್ತಾರೆ. धन्यवाद चंद्रशेखर जी। मैं सभी मीडिया के साथियों का नारायण सेवा संस्थान उदयपुर की ओर से बहुत बहुत स्वागत करता हूं और आभार प्रकट करता हूं कि विगत 3 सालों से नारायण सेवा संस्थान कर्नाटक के दिव्यांगों को लाभान्वित करने का जो प्रयास कर रही है उसको जन जन तक पहुंचाने के लिए आप सबका खूब मदद मिली है। मैं आप सबका बहुत बहुत आभार व्यक्त करते हुए ये प्रार्थना करूंगा, इस शिविर के माध्यम से जिन 700 दिव्यांगों का कल्याण हो रहा है, जो बेनिफिट हो रहे हैं, उन सब की प्रेरणादायी कहानियां जन जन तक पहुंचे और जो एक निःशुल्क जीवन के साथ, निःशुल्क लाभ होने के साथ में वो आत्मनिर्भर होकर अपने परिवार का भरण पोषण करने के कामयाब होंगे। उन सभी दिव्यांगों को एक शुभकामनाओं भरी जिंदगी देने के लिए आपका बहुत बड़ा रोल निभाना है। बंधुओं, नारायण सेवा संस्थान ने करीब 2 माह पहले बंगलोर के अंदर एक शिविर का आयोजन किया था। उस शिविर के अंदर कर्नाटक के विभिन्न जिलों से, विभिन्न डिस्ट्रिक्ट से करीब 1100 पेशेंट आए थे। उन दिव्यांगों में से नारायण सेवा संस्थान की डॉक्टर्स टीम ने 700 लोगों का चयन किया और उन सबको आर्टिफिशियल लिम्ब और